जनविरोधी आणि विनाशकारी महामार्गाच्या विरोधात आज शनिवार दिनांक 18 जुलै रोजी पंढरपूरमध्ये सर्वपक्षीय नेते, शेतकरी आणि वारकऱ्यांनी एकत्र येत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने भव्य सद्बुद्धी दिंडीचे आयोजन केले होते। भर पावसातही हजारो आंदोलकांनी या दिंडीत सहभाग नोंदवत सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली आणि प्रकल्प रद्द न केल्यास सरकारचा शक्तिपात म्हणजेच पराभव करण्याचा थेट इशारा दिला। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की मोठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी 25,000 एकर जमिनी संपादित करून 20,000 एकर बागायत जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्याची दुर्बुद्धी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुचली आहे। त्याचबरोबर या प्रकल्पातून फडणवीस यांना जवळपास 50 ते 60,000 कोटींचा ढपला पाडायचा आहे। यामुळे पांडुरंगाने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना द्यावी। आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली। जनतेचा तीव्र विरोध डावलून केवळ कंत्राटदारांच्या आर्थिक फायद्यासाठी हा महामार्ग लादला जात आहे। जर सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावण्याचा प्रयत्न केला तर आगामी काळात या सरकारचा शक्तिपात केल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला। आमदार सतेज पाटील बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, शेतीचे पाणंद रस्ते खड्डेमय झाले आहेत। त्यांची दुरुस्ती करायला सरकारकडे पैसे नाहीत, मग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा न मागितलेला महामार्ग कोणासाठी, असा सवाल उपस्थित करत विरोधी नेत्यांनी प्रकल्पाच्या हेतूवर तीव्र संशय व्यक्त केला। मुसळधार पाऊस सुरू असतानाही शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा निर्धार डगमगला नाही। संतराज पॅलेस ते विठ्ठल मंदिर अशा काढण्यात आलेल्या या पायी दिंडीत राज्यातील बाधित 13 जिल्ह्यातील हजारो शेतकरी व वारकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। हा महामार्ग पूर्णपणे कागदावरून आणि जमिनीवरून रद्द होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा एकमुखी निर्धार सर्व नेत्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला।